नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत। ते प्रश्न तुम्हाला येतात का, तुम्ही चेक करायचं आहे की आपला अभ्यास किती झालाय। चला तर मग प्रश्न बघूया। व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न असा दिलाय, 4.5 मीटर कापडातून 2.5 मीटर कापड शर्टसाठी कट करून घेतले तर किती सेंटीमीटर कापड शिल्लक राहिले। आता बघा, 4.5 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 1 मीटर बघा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। मग 2.5 मीटर 4.5 मीटर, 4.5 मीटर म्हणजेच किती 375 सेंटीमीटर कापड आहे की नाही। आपल्याला सेमीमध्ये उत्तर विचारलंय म्हणून हे 4.5 मीटर म्हणजेच 3 मीटर 75 सेमी। आता बघा, याच्यामधून 2.5 मीटर कापड शर्टसाठी कट केलं म्हणजेच वजा करायचं आहे। 2.5 मीटर म्हणजे 2 मीटर 50 सेंटीमीटर म्हणजेच 250 सेमी। आता बघा, यांची जर आपण वजाबाकी केली, 5तून 0 गेले 5, 7तून 5 गेले 2, 3तून 2 गेला 1, मग आपलं कापड किती कापड शिल्लक राहिले तर 125 सेंटीमीटर कापड शिल्लक राहिलेलं आहे। मग बघा बरं, 125 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न पण बघा, खूप सोपा आहे। खालीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता। आता बघा, सगळ्यांचे आता आपली 4थी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती आहे की नाही, त्याच्यामुळे सगळ्यांचे 30 पर्यंत पाठ असतीलच। जरी 30 पर्यंत नसतील तरी 20 पर्यंत तर हमखास पाठ असायलाच हवेत। आता बघा, इथे आपण भाग घालूया। 12 × 12, 12 × 24, 12 × 36, इथे किती आलं 3/1 म्हणजेच किती 3 आलं। आता बघा, 18 × 18, 18 × 2 36, 18 × 3 54, 3/1 म्हणजेच पूर्ण 3 आलं। आता इथे बघा, 9 ने 30 ला भाग जातो का, नाही जात। इथे बघा, 10 × 10, 10 × 3 30, इथे पण किती आलं 3 आलं। मग वेगळं काय आहे, गटात न बसणारा आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 6 किलोग्रॅम साखर 15 पिशव्यात भरली तर प्रत्येक पिशवीत किती साखर भरली आहे। बघा, प्रश्न सोपा आहे। जास्तचं दिलं जातं आणि कमीचं विचारलं जातं त्यावेळेस भागाकार करायचा असतो। बघा, प्रत्येक म्हणजे एका पिशवीचं आपल्याला विचारले म्हणजे इथे काय करायचं आहे, भागाकार करायचा आहे। मग कुणाचा भागाकार, तर बघा 6 किलोग्रॅम साखर आहे आणि 15 पिशव्या आहेत। आता बघा, जर आपण पर्यायांचा विचार केला तर सगळं ग्रॅममध्ये उत्तर आहे। मग आता आपण इथे काय करायचं, या 6 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेऊया। बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, मग 6 किलोग्रॅम म्हणजे 6000 ग्रॅम, 6000 ग्रॅम आणि भागिले 15। आता बघा, 15च्या पडामध्ये 60 आहेत का, तर हो, 15 चोक 60, वजाबाकी केली, बाकी आली 0, वरून एका वेळेस आपण एक संख्या खाली घेतो, 15 0 0, वजाबाकी आली 0, परत वरून 0 खाली घेतला, 15 0 0, वजाबाकी आली 0, उत्तर किती आलं 400, म्हणजेच प्रत्येक पिशवीत 400 ग्रॅम साखर भरलेली आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। दुपारपूर्वेचे 9:15 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले। आता बघा, दुपारपूर्व म्हणजे सकाळचे 9:15 वाजलेत आहे की नाही, मग 24 तासामध्ये काही फरक पडणार आहे का नाही। दुपारी 12च्या नंतर आपल्या 12 तासाच्या घड्याळामध्ये 1 वाजतो, दुपारी 1 वाजता, तेव्हा 24 तासामध्ये 13, पुढे 14 असं वाजतात। पण हे दुपारपूर्व आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही। मग 9:15 म्हणजेच 9:15 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, 19 ऑक्टोबर 2009 सोमवार या दिवशी भाऊबीज होती, तर या महिन्यात कोणते वार 5 वेळा आले आहेत। खूप सोपा प्रश्न आहे। बघा,
19 ऑक्टोबरचा वार आपल्याला माहिती आहे. 19 ऑक्टोबरला वार कोणता आहे? सोमवार आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय करूया, मागे जाऊया. 19 मधून 7 वजा केले तर किती उरतात? 12 उरतात. ठीक आहे. 12 मधून 7 दिवस मागे गेलं तर किती येते? 12 मधून 7 गेले 5 येतात. ठीक आहे. म्हणजे बघा 12 तारखेला पण कोणता वार होता? सोमवार. 5 तारखेला पण कोणता वार होता? सोमवार होता. आता इथे बघा, इथे 5 तारीख आहे, इथे 4 तारीख, 3 तारीख, 2 तारीख आणि 1 तारीख. 5 तारखेला सोमवार, सोमवारच्या अगोदर 4 तारखेला रविवार, रविवारच्या अगोदर शनिवार, शनिवारच्या अगोदर शुक्रवार आणि शुक्रवारच्या अगोदर गुरुवार. आता बघा आपण हे शिकलोय. 1 तारखेचाच वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचाच वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो, है की नाही? म्हणजे पहिले 3 आणि शेवटचे 3 हे समान वार येतात, या तारखांना समान वार येतात. आता बघा, मग बघा ऑक्टोबर हा महिना 31 दिवसांचा आहे. त्याच्यामुळे 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार म्हणजे हे 3 वार 5 वेळा येणार आहेत. मग आपलं उत्तर आहे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग बघा बरं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 25 पैशांची 60 नाणी, 50 पैशांची 30 नाणी, 1 रुपयांची 20 नाणी घेतली तर एकूण किती रक्कम झाली? चाचीचे म्हणजे काय? गुणाकार. मग 25 पैशांची 60 नाणी म्हणजे या दोघांचा गुणाकार, 50 पैशांची 30 नाणी म्हणजे या दोघांचा गुणाकार, 1 रुपयांची 20 नाणी. आता बघा 25, 25 एके 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75. आता बघा 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 सक 150 आणि हा शून्य इथे. आता बघा हे पैसे आहेत, आपण रुपयामध्ये कन्वर्ट करूया. 2 घरं मागे येऊया. 5 त्रिक 15 आणि हे 2 शून्य इथे, इथे दिला पॉईंट. आता बघा 1 रुपयाची 20 नाणी म्हणजे हे 20 रुपये झाले, पुढे काही नाही म्हणजे शून्य. आता या पैशांची काय करूया? बेरीज करूया. बघा 5 आणि 5 10, हाताला 1, 2, 3, 4 आणि हा एक 5, किती आले? 50 रुपये. मग एकूण रक्कम आहे 50 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा अपूर्णांकावरचा प्रश्न आहे, पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 600 पैकी रुपये 1/5चा भाग ईशाने सिद्धिविनायकला देणगी म्हणून दिले तर ईशाने किती रुपये देणगी म्हणून दिले? आता 600 रुपये पैकी 1/5 भाग, मग आपण 1/5 भाग म्हणजे किती रुपये ते काढूया आधी. बघा इथे भाग घालूया. 5 एके 5, 1 राहिला इथे, 5 दुने 10 आणि 5 शून्य 0. मग किती आलं? 120 गुणिले 1 बरोबर किती आलं? 120. मग बघा 120 रुपये तिने सिद्धिविनायकला देणगी म्हणून दिलेली आहे. मग बघा एकूण भाग किती? 5 भाग. 5 भागापैकी 1 भाग तिनं काय दिलाय? देणगी दिलाय. मग बघा 120 म्हणजे 1 भाग. मग आपण बरोबर 600 होतात का चेक करूया. 5 भागांचं काढूया आपण. बघा जर 1 भाग म्हणजे 120 असेल, आपलं उत्तर आलं, फक्त आपण चेक करूया कारण प्रश्न कधी कसा प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळा विचारला जातो. कधी जर विचारलं एकूण भाग म्हणजे तर आपल्याला माहीत असावं. मग बघा 120 गुणिले 5, मग 12 पंचे 60 आणि हे 12 म्हणजे 0 बरोबर 600 रुपये झाले म्हणजे आहे ते. मग लक्षात ठेवा तिनं आपल्याकडे जे 5 भाग होते त्यापैकी 1 भाग म्हणजे 600 रुपयेपैकी 120 रुपये सिद्धिविनायकला देणगी म्हणून दिलेले आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.